तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एडगर गेस्ट यांची हॅव यू अर्न युअर टुमारो ही पोयम डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपण एडगर गेस्ट यांच्याविषयी थोडीफार माहिती पाहूया. एडगर गेस्ट बॉर्न इन 1881 टू 1959. एडगर गेस्ट यांचा जन्म 1881 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1959 ला झाला. Was born in England and was brought to the United States when he was 10 years old. त्यांचा जन्म इंग्लंड येथे झाला आणि ते वयाच्या 10व्या वर्षी त्यांना युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेला नेण्यात आलं. He began his writing career in 1895 at age of 14. वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी लिखाणकामाला सुरुवात केली होती. Edgar Guest is known as people poet for his simple style and optimistic tone of writing. एडगर गेस्ट यांना लोकांचे कवी असे संबोधले जाते कारण त्यांच्या साध्या लिखाणामुळे आणि ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग त्यांचं जे साधं सरळ असं लिखाणकाम होतं त्यामुळे त्यांना लोकांचे कवी असे म्हटल्या जाऊ लागले. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. ते अमेरिकन रायटर होते आणि न्यूजपेपर आणि मॅगझिनमध्ये सुद्धा त्यांनी लिखाणकाम केलेलं आहे. नंतरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे दिस इज अन इन्स्पायरेबल पोयम. ही जी पोयम दिलेली आहे ही जी कविता आहे एडगर गेस्ट यांची, ही एक प्रोत्साहनपर पोयम आहे, प्रोत्साहन देणारी आहे. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. या पोयममध्ये जो स्पीकर आहे, जो बोलणारा आहे, तो वाचकांना असं संबोधतो म्हणजे किंवा असं विचारत आहे की तुम्ही एखाद्याचं आयुष्य किंवा एखाद्या मानवी जीवनाला चांगलं बनवण्यासाठी, एखाद्या मानवी जीवनाचे आयुष्य चांगले बनवण्यासाठी काहीतरी केलं आहे का, काही इम्प्रूव्ह त्यांच्यामध्ये केली आहे का त्यांच्या लाईफमध्ये. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमच्याजवळ जे भविष्य आहे ते तुमचं चांगलं असेल किंवा नाही. Therefore, one should consider one action and dates carefully and plan accordingly for a better future. One should consider एखादा गृहीत धरू शकतो काय, one action एखाद्याची कृती or did carefully and plan accordingly for a better future. आपलं जर चांगलं भविष्य आपल्याला हवं असेल तर आपण काळजीपूर्वक योग्य कृती करायला पाहिजे. अशा प्रकारे एडगर गेस्ट यांनी या पोयम मध्ये सांगितलेले आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया एडगर गेस्ट यांची हॅव यू अर्न युअर टुमारो ही पोयम. हॅव यू अर्न युअर टुमारो. तुम्ही तुमचा जो उद्या म्हणजे आहे, भविष्य आहे तुमचं, ते कमावलेलं आहे का. आता या कवितेमध्ये जो कवी आहे, जो पोएट आहे एडगर गेस्ट यांनी जे वाचक आहे, जे रीडर्स आहे, यांना क्वेश्चन विचारलेले आहे काही, आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अशा दोन्ही, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टीचा या कवितेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जे पहिला स्टांजा आहे पोयमचा, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. Is anybody happier because you pass his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and his toiling time is though. Is there anyone to alter now a kindly word of you? आता पहिल्या ओळीमध्ये सांगितलं is anyone happier because you pass his way. तुम्ही एखाद्याचं आयुष्य आनंदी केलं आहात का, किंवा तुमच्यामुळे एखाद्याचं आयुष्य आनंदी झालेलं आहे का. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. तुम्हाला एखादं जण असं आठवतं का की तुम्ही त्याच्यासोबत चांगले वागले असाल आज, किंवा चांगले बोलले असाल. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आजचा दिवस संपत आलेला आहे. अँड इट्स टॉलिंग टाइम इज दो. टॉलिंग टाइम मीन्स आजचं दररोजचं नित्य क्रम म्हणजे फिजिकल वर्क जे आहे ते दिवसभराचं काम त्याचं संपुष्टात आलेलं आहे. आजचा दिवस संपलेला आहे. इज देअर एनीवन टू अल्टर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. कोणीतरी तुमच्यासाठी किंवा तुम्ही इतरांसाठी
असे दयाळू भावनेचे शब्द काढलेले आहेत का, उच्चारलेले आहेत का? अशा प्रकारे पहिल्या स्टांजामध्ये पोएट आपल्याला क्वेश्चन विचारत आहे. नंतरच्या नेक्स्ट स्टांजामध्ये पोएट म्हणत आहे, Did you give a cheerful greeting to the friends who come along? Did you give a cheerful greeting to the friends who come along, or churlish short of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rush along the way, or is someone mighty grateful, or a deed you did today? पहिल्या लाईनमध्ये म्हटलं आहे, डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड्स, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रासाठी काहीतरी चेअरफुल असं ग्रीटिंग त्यांना दिलेलं आहे का? हू कम अलॉंग, जे तुम्हाला भेटायला आलेले होते. और चर्लिश शॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश द थ्रॉंग. आता इथं चर्लिशचा अर्थ दिलेला आहे रूड, किंवा तुम्ही त्याच्यासोबत त्यांना चेअर न करता, त्यांना आनंद न देता तुम्ही त्याच्यासोबत रूडपणे वागलेले आहेत का? शॉर्ट ऑफ हाउडी, हाउडी मीन्स अँड इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, म्हणजे त्यांच्यासोबत चांगलं न वागणे, किंवा व्हॅनिश इन द थ्रॉंग, थ्रॉंग मीन्स क्राऊड, अ लार्ज नंबर. तुम्हाला जो मित्र भेटायला आला किंवा तुम्ही ज्या मित्रांसोबत भेटले त्यांना तुम्ही चेअरफुल ग्रीटिंग दिलं का, म्हणजे त्यांना आनंदाची भावनेने वागणूक दिले का, किंवा तसं न करता तुम्ही त्याच्यासोबत रूड वागले आणि इतरांची गर्दी आहे त्या गर्दीमध्ये पुन्हा मिक्स होऊन गेले का, असा क्वेश्चन पोएट विचारत आहे. वेअर यू सेल्फिश, प्युअर और सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, तुम्ही ते पूर्णपणे स्वार्थी तर वागले नाही ना, अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, किंवा सेल्फिश वागून तुम्ही पुन्हा गर्दीमध्ये मिसळून तर गेले नाही ना. और इज अ समवन माइटी ग्रेटफुल और डीड यू डीड टुडे, और समवन माइटी ग्रेटफुल, किंवा तुम्ही एखाद्यांसोबत एकदम चांगले ग्रेटफुल वागले का? आज तुम्ही एखाद्या मित्रासोबत जर तुम्हाला तुमची भेट झाली तर तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागले, या प्रकारची माहिती किंवा या प्रकारचे क्वेश्चन या स्टांजामध्ये आपल्याला विचारलेले आहेत. नंतरच्या थर्ड स्टांजामध्ये कवी म्हणत आहे, कॅन यू से टू नाईट इन अ पार्टिंग विथ द डे दॅट स्लीपिंग फास्ट. कॅन यू से टू नाईट, आज रात्री तुम्ही कोणासोबत बोलले का? इन पार्टिंग विथ द डे दॅट स्लीपिंग फास्ट, किंवा तुम्ही लवकर रात्री झोपी गेले का? दॅट टू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट, इज अ सिंगल हर्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डीड और सेड. Does a man whose hope were fading now with courage look ahead. रात्री तुम्ही कोणासोबत बोलले किंवा तुम्ही लवकर झोपी गेले का? That you help a single brother of many that you pass, किंवा तुम्हाला एखादा जरी तुमचा भाऊ किंवा एखादा मित्र, एखादा व्यक्ती असा तुम्हाला आज भेटला का की त्याची तुम्ही मदत केली असेल. Is a single heart rejoicing over what you did or said, किंवा तुमच्या वागण्यामुळे किंवा तुमच्या बोलण्यामुळे एखादा व्यक्ती तरी रिजॉइसिंग, म्हणजे एखाद्याला तरी आनंद झाला असेल का तुमच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड, एखाद्या माणसाला तुमच्या वागणुकीमुळे किंवा तुमच्या जे सामर्थ्यामुळे तुमच्याकडे पाहून काय झाले असेल, त्याच्या मनात एखादी गोष्ट करण्याची आशा निर्माण झाली असेल का, असे क्वेश्चन आपल्या पोएटने रीडर जे कवी आहेत त्यांनी वाचकांना विचारलेले आहेत. नंतरच्या लास्ट स्टँजामध्ये ते म्हणतात, डिड यू वेस्ट द डे और लॉस इट, वाज इट वेल और सोअरली स्पेंड. लास्ट स्टँजामध्ये कवीने म्हटलेले आहे, डिड यू वेस्ट द डे, तुम्ही दिवस तर गमावला नाही ना, और लॉस इट, किंवा तुम्ही दिवस पूर्ण गमावला असेल किंवा वाया घालवला असेल. वाज इट वेल और शुअरली स्पेंड, जर तुम्ही असा वाया घालून जर दिवस तर गमावला नाही ना. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस और अ स्केअर ऑफ डिसकंटेंट, किंवा तुम्ही एखादी जे दयाळू भावना आहे किंवा एखादी महत्त्वाचं काम ते सोडून तर दिलं नाही ना. ॲज यू क्लोज युअर आईज इन अ स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से, जर तुम्हाला जर देवाने म्हटले असेल तर तुम्ही तुमचे डोळे बंद तर केले नाही ना, म्हणजे तुम्ही लवकर, स्लंबर मीन्स झोपी जाणे, तुम्ही झोपी तर गेले नाही ना. यू हॅव अर्न वन मोर टुमारो,
तुमच्याजवळ आणखी एक तुम्ही एक दिवस कमावलेला आहे बाय द वर्क यू डिड टुडे. आज जे काम तुम्ही केलेलं आहे त्या कामामुळे तुम्हाला उद्याचा दिवस मिळत आहे, म्हणजे तुम्ही उद्याचा दिवस कमावलेला आहे. भविष्य तुमच्या हाती आहे. अशा प्रकारे एडगर गेस्ट यांनी ही पोयम सांगितलेली आहे. या पोयममध्ये 2 कॅरेक्टर त्यांनी सांगितलेले आहे, एक रीडर आणि एक जो स्पीकर आहे. स्पीकर मीन्स जो कवी आहे. कवींनी क्वेश्चन विचारलेले आहेत रीडरना, आणि जो फ्युचर आहे तो कशा प्रकारे तुम्ही बिल्डअप करावा हे या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक, कमेंट्स अँड सबस्क्राईब करा.